नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 15 ते 21 जुलैपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी ज्याचा आपण परीक्षाभिमुख आढावा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। या आधीचे सर्व लेक्चर्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही ते लेक्चर्स नक्की बघा, येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। टू द पॉइंट सुरू करूया। द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड हा जो ॲन्युअल रिपोर्ट आहे, हा एक ॲन्युअल फ्लॅगशिप रिपोर्ट आहे जो कुणाद्वारा प्रिपेअर केला जातो तर FAO, IFAD, युनिसेफ, WFP आणि WHO। हे काय आहे मी तुम्हाला याचं सांगणारच आहे। हा अहवाल का प्रदर्शित करण्यात आला, याच्यामध्ये नक्की काय सांगण्यात आलेलं आहे, ह्या सगळ्या बाबी पण आपल्याला एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या आहेत। तर लक्षात घ्या, द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड हा जो ॲन्युअल रिपोर्ट जो आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन म्हणजे FAO, त्यानंतर IFAD म्हणजे काय तर इंटरनॅशनल फूड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड आणि WFP म्हणजे काय तर वर्ल्ड फूड प्रोग्राम, ठीक आहे। आणि WHO लॉंग फॉर्म तुम्हाला माहितीच आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांच्याद्वारा हा जो अहवाल आहे तो जॉईंटली प्रिपेअर्ड केला जातो। तर हा अहवाल कशासाठी प्रिपेअर केला जातो हा सुद्धा महत्त्वाचा आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण मागच्या लेक्चरमध्ये SDG इंडेक्स डिस्कस केलेले होते, त्यापैकी एक इंडेक्स काय आहे, झिरो हंगर म्हणजे काय की भूकमारी नष्ट करणे। तर जे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची भूकमारी नष्ट करण्यासंदर्भातली जी काही प्रगती आहे त्याचा लेखाजोखा या अहवालामध्ये मांडल्याचा आपल्याला दिसून येईल। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे फूड सिक्युरिटीचा, म्हणजे अन्न सुरक्षेच्या संदर्भात त्या राष्ट्राची काय प्रगती आहे। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पोषणातील पातळी उंचावणे, राईट। मग हे पोषणातील जी पातळी आहे म्हणजे इम्प्रूव्हिंग न्यूट्रिशन लेवल जी आहे ही उंचावण्यासंदर्भात त्या राष्ट्राची प्रगती काय आहे हे सुद्धा आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून समजणार आहे। तर अशा प्रकारे हा जो रिपोर्ट आहे तो नुकताच जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये काही भारतासंदर्भात काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण यामध्ये पाहूया, ठीक आहे। भारतातील कुपोषितांचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। मात्र हा जो आकडेवारी आहे, ही जी आकडेवारी ही 2017 ते 19 दरम्यान ही भारतातील कुपोषितांचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। मात्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की लठ्ठ नागरिकांचं जे प्रमाण आहे ते यामध्ये वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे। 2004 ते 6 या कालावधीमध्ये जर आपण भारतातील कुपोषितांची संख्या जर पाहिली तर 24,94,00,000 एवढी दिसते। म्हणजे विचार करू शकता की लोकसंख्येच्या एकूण 21.7% ही लोकसंख्या जी आहे ती भारतातील कुपोषितांची लोकसंख्या होती, ठीक आहे। मात्र 2017 ते 19 मध्ये जर आपण आकडेवारी पाहिला तर जवळजवळ 2019 अखेर जर आपण लोकसंख्येची टक्केवारी पाहिला तर 14% लोकसंख्या जी आहे ती कुपोषितांची दिसते। म्हणजे 18,92,00,000 लोक जे आहेत ते कुपोषित आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आकडेवारी या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामधलं कुपोषितांचं प्रमाण इथे कमी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर या अहवालानुसार आफ्रिकेची स्थिती मात्र अतिशय चिंताजनक असून कुपोषणाच्या एकूण जागतिक प्रमाणामध्ये केवळ एकट्या आफ्रिकेचा वाटा हा 19% असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर अशा अहवालासंदर्भात आपल्याला राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य HRD मध्ये सुद्धा आणि बाकी संयुक्त पूर्व मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारल्याचं जाऊ शकतं, त्यामुळे आपल्याला हा मुद्दा लक्षात घेणं फार गरजेचं आहे। मागच्या लेक्चरमध्ये मी SDG इंडेक्स संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे, त्यामुळे तुम्ही लेक्चर्स ते नक्की बघा। आणखी एक आर्थिक मुद्दा जो आहे, रिलायन्स जिओ 5G नेटवर्क आणणार आहे आणि त्यासाठी गुगल जे आहे 33,700 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यामध्ये करणार आहे। एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता तशी कमी असली तरी सुद्धा फक्त एक आर्थिक मुद्दा म्हणून लक्षात ठेवा, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिलेली आहे। आणि गुगल जिओचे 7.7% समभाग जे आहे ते घेणार आहे। बाकी विशेष काय आहे तर जिओचे गुंतवणूकदार कोण कोण आहेत, अमेरिकेतील कंपनी फेसबुक, त्यानंतर जनरल अटलांटिक KKR, त्यानंतर इंटेल कॉर्पोरेशन आहे, अबुधाबी येथील मुबदला तसेच अबुधाबी इन्व्हेस्टमेंट एजन्सी, त्यानंतर सौदी अरबमधील इन्व्हेस्टमेंट या कंपन्या ज्या आहेत त्या जिओचे गुंतवणूकदार सध्या आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आशियाई विकास बँकेच्या संदर्भात जो आहे, आसियान डेव्हलपमेंट बँक, या संदर्भात आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा चर्चा केलेली होती, जो आपण क्वेश्चन्स आन्सरचा जो भाग बघितलेला होता MCQ, तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही नक्की बघा। या ADBच्या उपाध्यक्षपदी देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी क्षेत्राशी संबंधित कामकाजासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं ADBने म्हटलेलं आहे। सध्याचे उपाध्यक्ष दिवाकर गुप्ता यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट रोजी संपणार होता आणि त्यांच्या जागी आता लवासा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लवासा यांची जानेवारी 2019 मध्ये निवडणूक आयुक्तपदी सुद्धा नियुक्ती जी आहे ती झालेली होती। ते 1980च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत, हे लक्षात घ्या, ठीक आहे। बाकी आपण त्यांच्याविषयी माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे। पुढचा मुद्दा आहे जागतिक युवा कौशल्य दिनाचा। 15 जुलै 2020 रोजी हा जो जागतिक युवा कौशल्य दिन जो आहे तो साजरा करण्यात आला। थीम जी आहे ती काय होती, स्किल फॉर रिजिलेंट यूथ, ही एक यावर्षीची थीम होती।
त्यानंतर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 उद्भवलेल्या स्थितीत कौशल्य संपादनाची गरज अधोरेखित केली आणि याकडे लक्ष सुद्धा त्यांनी केंद्रित केले. एक लक्षात ठेवा की स्किल इंडिया या मोहिमेला आता 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत यावर्षी. ठीक आहे, त्याचा वर्धापन दिन आहे, 5वा वर्धापन दिन. ठीक आहे, आणखी एक मुद्दा तुम्हाला इथे मला विचारायला आवडेल की इंटरनॅशनल युथ डे हा कधी साजरा केला जातो हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, सिरमच्या न्यूमोकोकल या लसीला मान्यता मिळालेली आहे, तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. पुण्याची ही इन्स्टिट्यूट आहे सिरम संस्था. भारतातील पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस तयार करण्यात आलेली आहे या इन्स्टिट्यूटद्वारा. या लसीला द ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया द्वारा मान्यता दिलेली आहे. मात्र पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाची मान्यता मिळणे बाकी आहे, पण ती पण मिळून जाण्याची शक्यता आहेच. लसीचा जो वापर आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया मुळे होणाऱ्या संसर्गासाठी याचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. सिरमने विकसित केलेल्या लसीचे नाव काय आहे? न्यूमोकोकल हे आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. ही जी लस आहे ती लहान मुलांसाठी तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आणखी एक महत्त्वाची न्यूज अशी आली होती की नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार डॉल्फिनची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे. राईट, गंगेटिक डॉल्फिन जे आहे हे पर्यावरणीय मुद्दा आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. चंबळ नदी अभयारण्यामध्ये आता फक्त 68 डॉल्फिन राहिलेले आहेत. त्यांची संख्या कमी होण्यामागची काही कारणं लक्षात घ्या. रेती उत्खनन आहे, त्यानंतर नदी जलाचा अति उपसा, त्यानंतर मानवाच्या काही इतर ज्या कृती आहेत यामुळे सुद्धा जे चंबळ नदी अभयारण्यामध्ये ज्या डॉल्फिन्स आहेत गंगेटिक डॉल्फिन्स यांची संख्या कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. वैज्ञानिक नाव लक्षात ठेवा, प्लेटिनिस्टा गंगेटिका असं हिचं वैज्ञानिक नाव आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ही इंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये येते, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो शेड्यूल 1 मध्ये येते, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1972चा, याच्या शेड्यूल 1 मध्ये हिचा समावेश आहे आणि इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये गंगेटिक डॉल्फिन गणली जाते. ठीक आहे, यांचा जो आढळ आहे आसाम, यूपी, MP, राजस्थान, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगाल या राज्यांमध्ये आणि चंबळ नदी, सोन, कोसी आणि ब्रह्मपुत्रा या नदींच्या भागामध्ये सुद्धा याचा आढळ जो आहे तो आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, या गंगेटिक डॉल्फिनला सुसू असंही म्हटलं जातं, सुसू. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये माता मृत्यूंचं प्रमाण घटलं हा एक जो भाग आहे तो सध्या चर्चेत आहे. नमुना नोंदणी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार माता मृत्यू दर जो आहे कमी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला क्रमांक कोणाचा आहे? केरळचा आहे, फक्त त्यांचा माता मृत्यू जो दर आहे हा 43 आहे, महाराष्ट्राचा 46 आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे, यांचे दर सुद्धा इथे दिलेले आहेत. गेल्या 3 वर्षात जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा माता मृत्यू हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. 68, त्यानंतर 61, त्यानंतर 55, आता 46 असा तो घटलेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, आपण पहिले जे राज्य आहेत ज्याच्यामध्ये माता मृत्यू दर जो आहे तो कमी आहे हे सुद्धा आपण राज्य पाहिलेले आहेत. राईट, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो सध्या चर्चेत आहे तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 जो ज्याला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. तर हा जो कायदा आहे देशामध्ये 20 जुलै 2020 पासून लागू करण्यात येत आहे. 32 वर्षाचा जो जुना कायदा होता 1986चा ग्राहक संरक्षण कायदा हा आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्या जागी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा आता लागू करण्यात आलेला आहे. आजच MPSC द्वारा सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे की जो नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 असं न वाचता आता 2019 असं वाचायचं आहे. या कायद्याचा आपल्याला मुख्य परीक्षेसाठी चांगला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, राष्ट्रपतीची संमती त्याला ऑगस्ट 2020 मध्येच मिळाली. ग्राहक या संकल्पनेची व्यापक व्याख्या यामध्ये करण्यात आलेली आहे आणि काही महत्त्वपूर्ण बदल सुद्धा यामध्ये करण्यात आलेले आहेत. जिल्हा ग्राहक मंच आता जिल्हा ग्राहक आयोग म्हणून ओळखला जाणार आहे आणि या आयोगापुढे ग्राहकांना 1 कोटी रुपयापर्यंतचे जे दावे आहेत ते दाखल करता येणार आहेत. यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेत. यामध्ये ग्राहक ज्या ठिकाणी राहतो तेथील जिल्ह्यात त्याला तक्रार दाखल करता येणार आहे. राईट, म्हणजे काय आहे, सपोजली एखादा साताऱ्याचा माणूस आहे, त्याने पुण्यामध्ये एखादी वस्तू घेतली, ठीक आहे, आणि ती पुण्यामध्ये वस्तू घेऊन गेल्यानंतर साताऱ्यामध्ये त्याला गेल्यानंतर त्याला वाटलं की ही वस्तू सदोष आहे, तर तो साताऱ्यातल्या जिल्हा ग्राहक मंचामध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो. पूर्वी असं नव्हतं, जिथे सेलर होता त्या ठिकाणीच आपल्याला तिथे तक्रार दाखल करावी लागत होती. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला दिसेल. आयोग आणि आर्थिक कार्यक्षेत्राच्या बाबतीत जिल्हा आयोग जे आहेत ते आता 1 कोटी रुपयापर्यंतचे दावे दाखल करू शकणार आहेत. राज्य आयोगामध्ये 1 कोटी रुपयापासून ते 10 कोटी रुपयापर्यंतचे जे दावे आहेत ते दाखल केले जाऊ शकतील आणि राष्ट्रीय आयोगामध्ये 10 कोटी रुपयांपासून पुढील जे दावे आहेत ते राष्ट्रीय आयोगामध्ये दाखल केले जाऊ शकतील. ठीक आहे, फसव्या जाहिरातीच्या विरुद्ध ग्राहकांना आयोगाकडे आता तक्रार करता येणार आहे आणि त्यासाठी काही ज्या तरतुदी ज्या आहेत त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत नवीन कायद्यामध्ये. जर फसव्या जाहिराती केल्या जात असतील तर त्याच्यासाठी काही दंड जे आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेले आहेत किंवा त्या कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये खोटी जाहिरात जर करत असेल तर उत्पादक आणि जाहिरातदार या दोघांना मिळून सुद्धा 10 लाख रुपयापर्यंतचा जो दंड आहे हा केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोगाद्वारा लागू केला जाऊ शकतो. लक्षात घ्या, कुठपर्यंत 10 लाख रुपयापर्यंतचा जो दंड आहे तो
लागू केला जाऊ शकतो. दुसरा एक महत्त्वाचा की दुसऱ्यांदा जर गुन्हा केला असेल तर 50 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे तो ठोठावला जाऊ शकतो. ठीक आहे, 10 लाख पहिल्यांदा, त्यानंतर 50 लाख दुसऱ्यांदा ठोठावला जाऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की उत्पादकाला 2 वर्षापर्यंत शिक्षा सुद्धा यामध्ये होऊ शकते आणि जर तो पुन्हा अपराध केला तर त्याची शिक्षा जी आहे ती 5 वर्षापर्यंत सुद्धा वाढवली जाऊ शकते. तर अशी शिक्षेची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. नवीन कायद्यानुसार जिल्हा ग्राहक मंचाच्या निकालाच्या 50% रक्कम ही अपीलीय आयोगाकडे जमा करावी लागणार आहे. तक्रारदार ग्राहकाच्या मृत्यूनंतर त्याच्या तक्रारीबाबत त्याचे नातेवाईक हे पाठपुरावा करू शकणार आहेत. जॉन लेविस यांचे निधन झाले, त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. अमेरिकेमध्ये नागरी हक्कांची चळवळ जी आहे त्या नागरी हक्कांची चळवळ उभारणाऱ्या नेत्यांपैकी एक जे आहे ते जॉन लेविस होते. त्यांचे 17 जुलै 2020 रोजी त्यांचे निधन झाले. ते नागरी हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या बिग 6 या कार्यकर्त्यांपैकी एक होते आणि या आंदोलक गटाचे नेतृत्व मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी केलेले होते. सेल्मामधील एडमंड पेट्टूस पुलावरील रक्तरंजित आंदोलनासाठी लेविस यांना ओळखले जाते. या आंदोलनामध्ये त्यांनी 600 आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व केलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील प्रख्यात गणितज्ञ CS शेषाद्री यांचं 17 जुलै रोजी निधन झालं. त्यांचं नाव कांजीवरम श्रीरंगचारी शेषाद्री असं होतं. शेषाद्री यांनी बीजगणितीय भूमिती या विषयामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांनी चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्समध्ये काम सुद्धा केलेलं आहे. 1989 मधील SPIC सायन्स फाउंडेशनच्या अंतर्गत स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स सुरू करण्याची संधी मिळाली. आज त्याला चेन्नई मॅथमॅटिक्स इन्स्टिट्यूट असं ओळखलं जातं. त्यांना पुरस्कार जो मिळाला आहे 2009 मध्ये पद्मभूषण किताबाने त्यांना गौरवण्यात आले. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुढचा एक पुरस्कार आहे डॉक्टर शेषराव मोरे यांना माजगावकर पुरस्कार मिळाला. माणूसकार श्री ग माजगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर शेषराव मोरे यांना हा जाहीर झालाय. माजगावकर यांच्या जयंती दिनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी हा जो पुरस्कार आहे शेषराव मोरे यांना प्रदान करण्यात येईल. श्री ग माजगावकर यांनी जबाबदार आणि सुसंस्कृत समाजमन घडवण्यासाठी 1961 मध्ये माणूस नावाचे साप्ताहिक जे सुरू केले. मोरे यांनी सावरकरांचा बुद्धिवाद, सावरकरांचे समाजकारण, सत्य आणि विपर्यास या पुस्तकांतून सावरकरांच्या मौलिक विचारांची अत्यंत परखड मीमांसा केली. डॉक्टर मोरे यांची गाजलेली पुस्तके जर आपण पाहिलं तर 1857चा जिहाद, इस्लाम मेकर ऑफ मुस्लिम माइंड, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला, काश्मीर एक शापित नंदनवन, गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी असे विविध जे पुस्तक आहेत त्यांनी ते लिहिलेले आहेत. तर शेषराव मोरे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली आणि पुरस्कार सुद्धा बघितला. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मंगळाच्या अभ्यासासाठी अल अमाल हे जे काही यान आहे या यानाचे 20 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे संयुक्त अरब अमिराती यांचं हे यान आहे. या मिशनचे अधिकृत स्वरूपातील नाव काय आहे तर अमिरात मार्स मिशन असं यांचं नाव आहे. ऑर्बिटरचे नाव काय आहे तर अल अमाल, हे लक्षात ठेवा. होप असंही त्याचं नाव आहे. जपानच्या तनेगाशिया या प्रक्षेपण केंद्रावरून या यानाची उड्डाण घेतलेली आहे. अन्य ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अरब देशातून पहिल्यांदा ही मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या लक्षात घ्या. यानाचं वजन 1300 किलो आहे. प्रक्षेपक H-2A आणि खर्च $20 कोटी एवढा आलेला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे केंद्र सरकारला आदेश. तर या संदर्भात काय बातमी आहे तर पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केल्याखेरीज व्यावसायिक प्रकल्पांना पाणी उपशाची परवानगी देऊ नये असं आदेश केंद्र सरकारला त्यांनी दिलेला आहे. हरित न्यायाधिकरणाच्या काय काय सूचना आहेत तर उद्योगांना परवानगी देताना ती जलव्यवस्थापन धोरणानुसार देणे आवश्यक आहे. पाण्याचे मापन डिजिटल मीटरद्वारे हवे, त्यात मानवी हस्तक्षेप नसावा. प्राधिकृत संस्थांकडून यंत्रणेचे नियमित परीक्षण व्हावे. पाणी उपशाची परवानगी कायमस्वरूपी नव्हे तर ठराविक काळासाठी आणि ठराविक मर्यादेत द्यावी आणि भूजल पातळीचा वार्षिक आणि तटस्थ यंत्रणेकडून आढावा घ्यावा असे तपशील सुद्धा त्याचे जाहीर करावे असं हरित न्यायाधिकरणाने सूचना दिलेल्या आहेत केंद्र सरकारला. थोडक्यात आपल्याला हरित न्यायाधिकरण म्हणजे काय हे सुद्धा पाहणं गरजेचं राहणार आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची जी व्यवस्था सुरू केल्याने भारत जगातील 3रा देश बनलेला आहे जिथे पर्यावरणीय बाबींच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय असतील. राईट, मग अशा ठिकाणी भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारची जी व्यवस्था आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2च देशामध्ये पर्यावरणाच्या प्रश्नांवर समोर जाण्यासाठी विशेष न्यायालये होती. राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम 2010 अंतर्गत भारतात एक राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची जी स्थापना आहे ती 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली गेली. न्यायाधिकरणाचे मुख्यालय हे दिल्ली येथे स्थित आहे आणि त्यासोबत भोपाळ, पुणे, कलकत्ता आणि चेन्नई या 4 ठिकाणी न्यायाधिकरणाची खंडपीठे आहेत. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 मध्ये नमूद असलेली कार्यपद्धती या न्यायाधिकरणात लागू असणार नाही, परंतु न्यायालयाने नैसर्गिक न्यायाचे तत्वाचे पालन करणे आवश्यक असणार आहे असं नमूद आहे.
उद्देश काय होता तर पर्यावरण विषयक वाद किंवा दावे हाताळण्यासाठी आवश्यक असणारे विशेष तज्ज्ञ उपलब्ध करून देणे, पर्यावरण विषयक दावे अधिक सक्षमपणे हाताळणे आणि पर्यावरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवरील दावे तातडीने निकालात काढणे, त्यानंतर न्यायसंस्थेवरील भार कमी करणे हा यामागचा स्थापनेचा उद्देश होता. अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी यामध्ये पाहिल्यात. राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला इंटिग्रेटेड कोर्स आमच्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर पाहायला मिळेल. आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्यासोबतच PSI ST ASO साठी सुद्धा आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या पूर्व मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपल्याकडे कोर्सेस उपलब्ध आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. लेक्चर्स आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.